नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत आहे. खूप जणांचे लगातार प्रश्न असतात की घरामध्ये धनहानी होते. धन यायच्या आधीच घरामध्ये भरपूर काही कामं लागतात. आपण म्हणतो ना की माझा पगार होणार आहे, माझी सॅलरी होणार आहे, या माझा बिझनेस आहे. ते पैसे घरी न्यायच्या आधीच हॉस्पिटलसाठी अचानक कॉल येतो, या काहीतरी इमर्जन्सी निघतं, या आपलं स्वप्न ते स्वप्नच राहतो. आपण असा विचार करतो ना की आता सगळं काही घरामधलं मी सेट केलं आहे, पण जे बाकीची मला माझी सेव्हिंग करायची आहे, ती सेव्हिंगमधनं मी घर घेणार, या माझी इच्छा आहे, मला गाडी घ्यायची आहे. आपल्या भरपूर काही इच्छा असतात, पण ते तसं काही होत नाही. त्याला आपल्या घरामध्ये धनहानी असं म्हटलं जातं. म्हणतात ना, आपल्या सगळ्यांच्या ग्रहदशा खूप वेगळ्या असतात. आपण एका टाईमवर सगळेजण थोडे ना जन्माला आले. एका मिनिटांनी सगळ्यांच्या कुंडलीमधले ग्रह खूप वेगळे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांना एक उपाय सांगणार आहे. कारण लगातार धनहानी होणे, घरामध्ये सुखसुविधा न मिळणे, हर एक गोष्टीसाठी आपल्याला लढावं लागतं. आपल्या मुलांनी काही मागितलं तर आपण विचार करतो ना, देऊ की नाही, त्या पैशांनी बाकीची कामं होतील. मग काय करावं? जर लगातार या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसोबत होत असेल तर दर महिन्याला दुर्गाष्टमी, जसं आता 7 मार्चला शुक्रवारी दुर्गाष्टमी आहे, आपल्याला दुर्गाष्टमीला हा उपाय करायचा आहे. तुम्ही लगातार 5 दुर्गाष्टमी उपाय करू शकता, 11, या तुम्हाला वाटतं की मला खूप चांगले रिझल्ट आहे तर तुम्ही लगातार नेहमी हा उपाय करू शकता. लेडीज जेंट्स कोणीही हा उपाय करू शकतं. आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुळशीची जी पानं असतात त्याचा हार बनवायचा आहे. पूर्ण हार बनवायचा. तुम्ही 108 पानं घेऊ शकता, या तुम्ही 11 पानं घेऊ शकता, 51 पानं घेऊ शकता, तुम्हाला जसं शक्य आहे तसं. त्याचा हार बनवायचा लाल कलरच्या धाग्यामध्ये, मोली हातामध्ये लाल कलरची असते ना, याच्यामध्ये, आणि दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन दुर्गा मातेला अर्पण करायचं. खूप जण म्हणतात बाजूला तर मंदिर नाही, कुठे जायचं, काय करायचं? जे पण देवीचं मंदिर असेल, कोणत्याही देवीचं मंदिर असो, शक्ती तर एक आहे ना, फक्त रूप वेगवेगळे घेतले आहेत. तर तिथे जाऊन तुम्हाला हा हार अर्पण करायचा आहे. अर्पण केल्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती तिथे सांगा. आणि बाहेर निघाल्यानंतर काही गरीब असतात बिचारे तिथे बसलेले, त्यांना केळी म्हणा या कोणतंही फळ दान करा. तुम्ही लगातार काही अष्टमी हा उपाय करणार तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये 100% सांगते रिझल्ट दिसतील. म्हणून म्हणतात ना की तुम्ही उपाय तर करत आहे पण कर्मा थ्रू करत आहे, है ना? की आपण दुसऱ्याला पण काहीतरी फळ देणार आहे, तेव्हाच ईश्वर आपल्याला फळ देईल. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.